संभाजीनगरमध्ये एका उंच डोंगराच्या कडावर एक कुटुंब फक्त 4 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं। ही घटना घडलेली पाहून संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला होता, कारण की उंच कड्यावर एक मुलगा उभा होता। तो अवघ्या क्षणात टोकाचं पाऊल उचलण्याच्या तयारीतच होता। तब्बल 3 तास आई वडील पोलीस अग्निशमन दलाकडून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू। शेवटी हातबल झालेले वडील मुलाला वाचवण्यासाठी धावले। दोघांचा तोल गेला। पाठोपाठ आईनं क्षणाचा विचार न करता स्वतःला झोकून दिलं। 4 सेकंदामध्ये अख्खं कुटुंब होत्याचं नव्हतं झालं। ही घटना घडली 2 दिवसापूर्वी, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता। पण आज खरं तर या प्रकरणाची दुसरी अशी बाजू समोर आली। एक असं वेगळं सत्य समोर आलं ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का दिला। कारण की सुरुवातीला सांगण्यात आलं की मुलाला महागडा मोबाईल हवा होता, मुलगा हट्टी होता, मुलगा ऐकत नव्हता, मुलाला आयफोन प्रो पाहिजे होता। त्यानंतर माजी सरपंचांची त्या गावातल्यांची मुलाखत घेण्यात आली, त्यावेळेस त्या मुलाचं त्यांनी वेगळं सत्य सांगितलं होतं। त्याने खरं तर या घटनेचा आणखीन संशय वाढला होता। पण जेव्हा पोलिसांनी सखोल तपास केला तेव्हा या प्रकरणाची अशी दुसरी बाजू समोर आली ज्याने महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला। वरवर पाहता हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा सगळ्यांना वाटलं मुलाची चूक होती, पण खरी चूक दुसरीच निघाली। या प्रकरणाची आज अशी एक वेगळीच बाजू समोर आली की ज्याने सगळ्यांना सगळ्यात मोठा धक्का दिलाय। खरं तर याचे व्हिडिओ अनेक व्हायरल झालेले आहेत। काही रस्त्याच्या बाजूने दरी त्याच्यामध्ये दिसत आहे, तर काही वडील समजून सांगताना दिसत आहे। वेगवेगळ्या बाजूचे व्हिडिओ त्याच्यामध्ये व्हायरल झालेले आहेत। पण आज जे सत्य समोर आलं, जे कुठल्याच व्हिडिओत दिसलं नाही, ते सत्य आज उघडकीस आलेलं आहे। त्या गावातील सरपंचांनी नेमकं कोणता नवीन मुद्दा समोर आणला? मग मुलाची चूक नव्हती तर नेमकं चूक कोणाची होती? या मुलाच्या इतिहासामध्ये अशी काय घटना घडली होती की ज्याने या प्रकरणाचं चित्र उलटं फिरलं? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। संभाजीनगर परिसरातील 30 गाव जवळचा खवंड्या डोंगर एरवी सारखा शांत नव्हता। त्या दिवशी एक 18 वर्षाचा तरुण त्या डोंगरावर चालत आला। डोंगराच्या कडेला गेला। समोर त्याच्या हतबल उभे असणारे आई वडील। तब्बल 3 तास त्याची मनधरणी चाललेली। घटनास्थळी पोलीस अग्निशमन दल आलं, पण अवघ्या काही सेकंदात ते तिघेही जण या काळाच्या तिथे राहिले नाही। खरं तर ही घटनेची जी व्हिडिओ आहेत अख्ख्या देशामध्ये व्हायरल झालेले आहेत। पण खरं तर सुरुवातीला सांगण्यात आलं मुलाची चूक, पण आता जे सत्य समोर आलं त्याने या प्रकरणाची दिशाच बदलली। आता आपल्याला या प्रकरणाचं सत्य जाणून घेण्यासाठी त्या दिवशी त्या ठिकाणी जावं लागेल। त्या दिवशी संभाजीनगर परिसरात 30 गाव जवळच्या खवंड्या डोंगर परिसरामधला जो परिसर होता तो शांत नव्हता। उन्हाची तिरीप वाढत होती। त्या डोंगराच्या उंचावर एक वेगळा तणाव दाटून आला होता। सकाळी 10:30च्या सुमारास क्लासला जाण्याच्या नावाखाली घराबाहेर पडलेला 18 वर्षाचा कुणाल थेट त्या धोकादायक कड्याच्या टोकावर जाऊन उभा राहिला। काळ्या कुट्ट कड्यावर गुडघ्यात वाकून खाली बसणारा तो तरुण अत्यंत अस्वस्थ दिसत होता। आजूबाजूला जमलेल्या स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तिथे एकच खळबळ उडाली। अवघ्या काही मिनिटात कुणालचे आई वडील, नातेवाईक आणि मित्र धावत तिथे पोहोचले। वातावरणातली शांतता अचानक आक्रोशात बदलली। कड्याच्या टोकावर उभा असणारा किनाल आणि 20 फुटावर उभे असणारे त्याचे आई वडील, त्यांच्यातील अंतर काही फुटाचं नव्हतं, तर एका मोठ्या कौटुंबिक संवादाच्या दरीचं होतं। सगळेजण त्याला समजावण्याचा आटापिटा करत होते। अखेर तो निर्णय घेणार होता। 3 तास नेमकं त्यांच्यात असं काय बोलणं झालं? तो म्हणायचा मी असं करील, पण त्याचे आई वडील त्याला समजून सांगत होते। एका पॉइंटला तर आईने मंगळसूत्र काढून फेकलं। पण ही घटना घडली खरी। त्यानंतर आई वडीलही त्या ठिकाणी गेले। पण आज जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांची या प्रकरणाची दिशा बदलली। लोकांना वाटलं मुलाची चूक, पण चूक दुसरीच होती। डोंगरावरचा हा थरार पुढील 2.5 ते 3 तास सलग सुरू राहिला। सकाळी 11 वाजता पोलिसांच्या 112 हेल्पलाईनवर माहिती देण्यात आली। MIDC वाळूज पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाची गाडी सायरन वाजवत तातडीनं डोंगराच्या पायथ्याशी दाखल झाली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळखून डोंगराच्या खाली सुरक्षा जाळी पसरवण्यास सुरुवात केली, जेणेकरून कोणताही अनुचित घडल्यास बचाव करता येईल। मात्र वर उभा असणारा कुणाल पोलिसांना आणि जवानांना चकवा देत वारंवार कड्याची आपली जागा बदलत होता। त्याला माहिती होतं मी खाली पडलो तर कदाचित मला हे वाचवतील। डोंगराच्या माथ्यावर सुरू असणारा संवाद मन हेलावून टाकणार होता। कुणालची आई संगीता चांगुडे अक्षरशः पदर पसरून अश्रू ढाळत मुलाला विनवत होत्या, बेटा तुझे पप्पाशी वाद आहेत ना, मी आत्ताच्या आत्ता माझं मंगळसूत्र काढून फेकून देते, आपण दोघं वेगळं राहू, पण तू मागे ये। मुलाचा विश्वास बसावा म्हणून त्या हतबल माऊलीनं गळ्यातलं मंगळसूत्रही बाजूला फेकून दिलं। दुसरीकडे घटनास्थळी असणारे 30 गावचे माजी सरपंच संजय जाधव यांनी त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला। माजी सरपंच म्हणाले, कुणाल तू नशिबवान आहेस, माझे तुझ्याकडे एवढा चांगला फोन आहे
आज मी गावाचा सरपंच असूनही माझ्याकडे साधा मोबाईल आहे. तुझे हुशारी बघ, भविष्यात खूप काही करायचं आहे असा विचार करू नकोस. हे सगळं घडत असताना याचं रेकॉर्डिंग कुणीतरी सुरू केलं होतं. कुणी पुढून कॅमेऱ्याचे लावत होतं तर कुणी पाठीमागून मोबाईल सारसवत होतं. पण कुणालाच कल्पना नव्हती की या मोबाईलच्या पलीकडे जे व्हिडिओ दिसत नव्हतं ते एका बाजूला घडत होतं आणि ते अखेर 48 तासानंतर या प्रकरणाचं सत्य उघडकीस आलं. वरवर पाहता हा मोबाईलचा मुद्दा दिसत होता, मुलाची चूक वाटत होती, पण याच्यामध्ये एक अशी आतली आग होती जी बऱ्याच दिवसापासून धुमसत होती आणि अखेर ती आता उघडकीस येणार होती. कुणालच्या कुटुंबाची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती मूळचे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धनगर पिंपळवाडीचे चांगुडे कुटुंब होते. गेल्या 48 वर्षापासून संभाजीनगरमध्ये ते राहिले होते. वडील मुरलीधर चांगुडे हे ट्रान्सपोर्ट कंपनी ट्रक चालवून घराचा गाडा हाकत होते. काही वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर कुणाल हा त्यांचा एकमेव आधार. कुणाल अभ्यासात अत्यंत हुशार. त्यांनी 10वीत 92% गुण मिळवलेले. डॉक्टर व्हायचं होतं, त्यासाठी तो नीटची तयारी करत होता. परंतु गेल्या काही दिवसापासून घरात कमालीचं तणावाचं वातावरण होतं. वडील कामाच्या निमित्तानं बाहेर असायचे. ते जेव्हा घरी यायचे तेव्हा खर्चाहून आणि इतर कारणांहून मतभेद व्हायचे. महागड्या मोबाईलचे थकलेले हप्ते, वाढता ताण यामुळे शुक्रवारी सकाळी घरात पुन्हा वाद झाला. त्या रागाच्या भरात कुणालनं घराबाहेर पडत मार्ग निवडला. डोंगरावर तो वारंवार एकच म्हणत होता, माझ्याकडे आता कोणतं सोल्युशन उरलेलं नाहीये. त्याच्या हातातील घड्याळ आणि साखळी बाजूला काढून त्याने ठेवली होती. सगळ्यांना वाटलं की समजूत काढण्यात येशील, कारण कुणाल थोडासा काही वेळ शांत होताना दिसत होता. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. काही सेकंदात असा एक क्षण आला ज्याने सगळी परिस्थितीच उलटवून टाकली. दुपारचे सुमारे 1:45 वाजत आले होते. 3 तास सतत चाललेल्या प्रयत्नामुळे कुणाल काहीसा शांत होत असल्याचं वाटत असतानाच वडील मुरलीधर चांदुडे गर्दीतून पुढे सरकावले. मुलाला हाताला धरून सुरक्षित मागे ओढण्याच्या तीव्र प्रयत्नात ते पुढे सरकले. पण अक्षरशः त्या झटापटीमध्ये तो दुर्दैवी प्रसंग घडला. वडील आणि मुलगा दोघेही त्या कड्यावरून तो प्रसंग तिथे पाहायला मिळाला. तिथे बसलेल्या आईच्या काळजाचा ठोका चुकला. त्या आघातात त्यांनी मागचा पुढचा विचार न करता त्यांनीही तो निर्णय घेतला. आता डोंगरावर उपस्थित असणारे गावकरी, पोलीस, बचाव पथक स्तब्ध झाले. आता ही घटना कालची, ही घटना सगळ्या सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाली. पण या घटनेनंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली आणि या प्रकरणाचे आणखी एक धक्कादायक इतिहास समोर आला. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक असं सत्य उघडकीस आलं की ज्याची कल्पनाच कुणी केली नव्हती. खरं तर या घटनेनंतर त्या गावचे माजी सरपंच जे तिथे उपस्थित होते त्यांचं स्टेटमेंट समोर आले. माजी सरपंच म्हणाले की मी त्याला म्हणत होतो की माझ्याकडे बाबा साधा मोबाईल आहे, तुझ्याकडे तर फार महागडा मोबाईल आहे, तू का असं करतोस, अशी त्यांनी माहिती सांगितली होती. आता आधीच बोललं गेलं की आयफोनमुळे उडी मारली, पण सत्य दुसरं होतं की आयफोन होता तरी उडी मारली. आता त्यावरून मुलाच्या गोष्टीहून तो फोकस हटत होता. पण आता एक असं सत्य उघडकीस येणार होतं की ज्याची कल्पना कुणी केली नव्हती. खरं तर आता असं एक सत्य उघडकीस आलं होतं की कुणाल जो होता तो पहिल्यांदा इथे आला नव्हता, तर तो याआधी देखील एकदा अशाच परिस्थितीमध्ये डोंगरावर आला होता. त्याला असाच एकदा मानसिक तणाव आला होता. त्यावेळेस तो काही दिवसांपूर्वी असाच एकदा डोंगरावर आला होता. त्यावेळी MIDC वाळुंज आणि चिकलठाणा पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून त्याची समजूत काढली होती आणि त्याला सुरक्षितपणे घरी पाठवलं होतं. पण यावेळी कौटुंबिक संवाद, वाढता ताण, क्षणिक संतापाच्या भरात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. एका क्षुल्लक वाटणाऱ्या आर्थिक आणि भावनिक वादातून घडलेली ही घटना संपूर्ण समाजाला अंतर्मुख करणारी आहे आणि तरुणातील मानसिक आरोग्याचा प्रश्न नव्याने ऐरणीवर आणणारी आहे. खरं तर या घटनेमागे असं समजलं की तो काही दिवसापूर्वी हेच प्रयत्न तिथे करायला आला होता, पण पोलिसांच्या मध्यस्थीने तो वाचला होता. पण अखेर त्याने यावेळेस त्या ठिकाणी ते कृत्य झालंच. तर मग ही घटनेमागचं सत्य होतं. तर तुम्हाला या घटनेविषयी नेमकं काय वाटतं? पालकांनी नेमकं आपल्या मुलांच्या बाबतीत कशा पद्धतीनं वागायला पाहिजे? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.